हो की नाही? या पुणे शहरामध्ये एकमेव आपलं असं फेस्टिवल आहे ज्यामध्ये सर्व कलांची जोपासना केली जाते, ती म्हणजे पुणे फेस्टिवल. आणि त्या मानाचा तुरा म्हणजे मिसेस पुणे फेस्टिवल. कारण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना कमी लेखणाऱ्या जगात स्वतःची ओळख निर्माण करून देताना अनेक अडचणी येतात, अनेक आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यातून कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी पोलीस आहे, कोणी ऍडव्होकेट आहे, कोणी संगीतकार आहे, कोणी नृत्यकारिक आहे. आणि ते सगळं सांभाळून मुलाबाळांना सांभाळून आपले छंद असं कुठल्या कानाकोपऱ्यात हृदयात असलेला तो म्हणजे क्रॅम्पवर चालायचं. हो की नाही? खूप मोठी परमिशन घ्यावी लागते सासूबाईंची आणि सगळ्यांचीच. ते सर्व करून आपले इथे आले सर्व पार्टिसिपेंटसाठी मी म्हणते जोरदार टाळ्या. क्या बात. डॉक्टर सुमेधा भोसले यांच्याबद्दल सांगायचं तर खूपच कमी आहे आणि खूप अचिव्हमेंट्स केलेली आहे. तरी माझ्यातर्फे काही सांगताना चूक झाली असेल डॉक्टर साहेब तर थोडीशी माफी असावी. ठीक आहे. त्या आहेत डॉक्टर सीईओ स्टेटस ऑफ हेल्थ क्लब प्रायव्हेट लिमिटेड भंडारकर रोड. मागच्या 28 वर्षापासून त्यांचं हेल्थ आणि फिटनेस मध्ये स्पेशलायझेशन केलं आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन मधून त्यांनी जर्मन युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट सुद्धा केलेलं आहे. तसेच मेडिकल एस्पेक्ट ऑफ ओबेसिटी मध्ये सुद्धा त्यांनी खूप काम करून त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. त्यांची स्वतःची अकॅडमी आहे हेल्थ अँड फिटनेस. त्यात त्यांनी 2700 स्टुडंटना त्यांनी ट्रेन केलेलं आहे. प्लस एक कोर्स डिझाईन केलेला आहे एमबीबीएस डॉक्टरांसाठी स्पेशल. त्यांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. आहे 2018 ते 19 मध्ये त्यांनी चेअरपर्सन म्हणून पोलिओसाठी 55 लाख रुपये त्यांनी गोळा केलेले आहेत. त्यानंतर त्यांनी एक खूपच जास्त सीएसआर ग्रँट मध्ये 55 करोड इतके फंड त्यांनी उभे केलेले आहेत. तसंच जोरदार टाळ्या होऊया. मी आतापर्यंत 1 करोड सुद्धा भरलेला नाहीये आणि या मॅमनी 55 करोड. क्या बात आहे. आता आणि सर्वात मोठी मजा म्हणजे आजचं आपलं लोकप्रिय इंस्टाग्राम युट्यूब. हो की नाही? कोणी असं बघू नये पण युट्यूबचे पटकन सगळेजणच बघतात. हो की नाही? त्यांचं स्वतःचं युट्यूबवर चॅनल आहे मुद्द्याची गोष्ट. सर्वांना पॉइंट टू पॉइंट बोलणं खूप आवडतं. हो की नाही? पटकन कन्फ्युजन द्या. तर आमच्या मॅम जास्त वायफाय गडबड करत नाही. मुद्द्याची गोष्ट अशी त्यांची युट्यूबवरती चॅनल आहे. सगळ्यांनी पटकन बघायचं. सुपरहिट चित्रपट गुलाबीचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यात मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे आणि श्रुती मराठे त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता म्हणून त्यांनी हो दे जरासा उशीर या ऑस्कर एंट्री चित्रपट काम केलं आहे. तसेच त्यांच्या खात्यावर अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त. प्रदर्शित झालेली ओटीटी सिरीज सारखी स्वप्नासाठी एक लोकप्रिय मॉडेल म्हणून त्यांनी 1000 अधिक जाहिरातीमध्ये काम केलेलं आहे. IPL, LIC, बिग बाजार इत्यादी पेप्सोडेंट, ICICI, KRA ज्वेलर्स, vivaher.com या सर्वांमध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. जेम स्टॉक, फोर्ड फ्युजन, SBI म्युच्युअल फंड्स यासारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी त्यांनी जाहिरात सुद्धा केलेली आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. ते DNA नेटवर्क तर्फे 2016, 2017, 18, 19 आणि 20 या सलग 5 वर्षासाठी इंडियन मोस्ट हँडसम मॅन यादीसाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे. क्या बात आहे. अमेरिकेतील आयकॉनिक मासिक TC यांच्यातर्फे 100 मोस्ट हँडसम मॅन ऑफ द वर्ल्ड मध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्यात आतापर्यंत 29 नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, कलातीर्थ पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, WOW एक्सलंट अवॉर्ड, स्टार्स ऑफ स्क्रीन अवॉर्ड, बेस्ट ग्रूमिंग आणि मिस इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ मिस्टर इंडिया असोसिएशन तर्फे अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे ना की मूर्ती मोठी का कीर्ती मोठी? बोला बघू काय? दोन्ही पण मोठी. कीर्ती आणि मूर्ती दोन्ही मोठे आहेत. जोरदार टाळ्या.